तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही जाणार आहोत शेगावला, तिथून डायरेक्ट घरी. आज शेवटचा दिवस आहे. नाश्त्याला आहे उपमा. लिंबू संत्री पैसा आला शाळेतल्या मुली आल्या रे ताईला वेचून खोकला अरे गाणी बोला ना. प्लॅन मध्ये चेंज आहे. आता चाललोय रामटेकला, तिथून मग परत इथं जेवायला यायचं. बोरा माहित आहे ना तरी आपला घालीत नाही आपल्याचा घालणार आहे. सीड्या चढत चढत तुम्ही दमाल खरंच. फायनली हा आहे रामटेक. बाजीराव मित्रांनो, आता दर्शन करून आम्ही आता बसवर चाललोय. मस्त दर्शन झाला. मित्रांनो, आता जेवण करून निघलं शेगावसाठी. फायनली मित्रांनो पोचलेलो आहोत शेगावला. आता मी दर्शनाला चाललोय. जस्ट दर्शन करून आलो.
दर्शन एकदम भारी झालं आहे आमचं. खरं तर तुम्हाला एक सांगावंसं वाटतं, इथली हायजीन आणि जी व्यवस्था आहे ती तुम्हाला कुठंच नाही भेटत. जी हायजीन आणि व्यवस्था सगळ्यापेक्षा भारी आहे. जिथं आम्ही मंदिरमध्ये गेलो त्यापेक्षा सगळ्यात भारी व्यवस्था इथं या मंदिरात आहे. एकदम क्लीन हायजीन सगळं आहे. सरप्राईज भेटला आहे. आज जेवण डायरेक्ट हॉटेलमध्ये आहे. या रेस्टॉरंटला थांबलोय. 15 दिवसाचे पैसे एकदाच असूल. गाईज हे बघा मित्रांनो, जास्त जेवण आले. आता प्रवास गाडीमध्ये आणि उद्या आम्ही डायरेक्ट पोहोचणार आहोत डायरेक्ट आपल्या घरी. फायनली आपली ट्रिप आता एंडिंगला आलेली आहे. 12-13 दिवस झाले लगातार मी ब्लॉग बनवतोय. तुमचा पण चांगला प्रतिसाद आला आहे. मी प्रयत्न करते माझ्याकडून पूर्ण चांगला ब्लॉग बनवायचा. पण काही जणांना मी पटत नाही ब्लॉग बनवलेला. माझं काही ऑब्जेक्शन आहे त्याला. तुमचं ऑब्जेक्शन तुमच्याकडे ठेवा. मी माझा ब्लॉग बनवत राहीन कारण मी थांबणार नाही. मी कधी ना कधी हा ब्लॉग कंटिन्यू करेन. भले मी रेग्युलर नसेल पण मध्ये मध्ये मी ब्लॉग बनवत राहीन. कोणाला नसेल आवडत ते नाही बघावं, पण मी बनवत राहीन. कारण बाकीचे आपले व्ह्युअर्स आहेत ज्यांना ब्लॉग आवडला, थँक्यू सो मच. तुम्ही जे चांगला प्रतिसाद दिला मला. तुमची म्हणजे व्ह्यूज, लाईक्स, तुमचे कमेंट्स मी वाचत असतो. तुम्ही काय काय कमेंट्स केले ते मला खूप आवडले. तुमचा चांगला प्रतिसाद राहिला आहे पूर्ण या जर्नीमध्ये, ट्रिपमध्ये 12-13 दिवसाच्या. त्याच्याबद्दल मोठा थँक्यू माझ्याकडून तुम्हाला.